जसं मी बोलेन तसं तुला बोलावं लागेल बरं. हो हो बोलणार. हा लक्ष ठेवा. हो ना. अगं बाई. अगं बाई. आता ग बया. आता ग बया. मी कसं करू का? नाही बाई एवढी वायर आपली लूज नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या स्टाईलनं बोला, मी माझ्या स्टाईलनं बोलतो. अगं बाई 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 बाई. अगं बाई 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 बाई. सोन्याची सुपली. सोन्याची सुपली. अगं बाई. अगं बाई. आता ग बया. आता ग बया. सोन्याची सुपली. सोन्याची सुपली. तिला मोत्याने गुपली. तिला मोत्यानं गुफली. शिपाई. शिपाई. अरे शिपाई जी. तू तोंड फाडता रे. हा याच्यापेक्षा मोठं. हा बस तेवढंच तोंड आहे. नाही तर ब्लेड पानाना एक इकडून मारून दे, एक इकडून मारून दे, म्हणजे झालं चवळं तोंड. तोंड फाडून ठेव. हो फाडलंय. फाड ना मग. फाडलं ना. हा. सोन्याची सुपली. सोन्याची सुपली. तिला मोत्याने गुपली. मोत्याने गुफली. अगं बाई तिला मोत्याने गुपली. अगं बाई तिला मोत्याने गुफली. घाबरू नको रे. अरे मी काय घाबरणार हा, बाई. तिला मोत्याने गुपली. मोत्याने गुफली. दासी शिपाईच्या तोंडात मुतली. अरे मग त्या माईला काही हे नाव झालं का ग? हा, असं हे मला असं नाव नाही. येतं. की ज्याप्रमाणे तू माझं नाव घेतलं त्याप्रमाणे मी तुझं नाव घेतो. चांगलं घे जा. हो हो हो. हा. बघ सोन्याची पेटी. म्हणजे नाव आहे का रे? हो हो हो. असं का? सोन्याची पेटी. हा. तिला चांदीचं कुलूप. चांदीचं कुलूप. हो हो हो. अरे वा. हा बोल. मी बोलतो त्याप्रमाणे तुम्ही बोला बाई. असं का? चांदीचं सोन्याची पेटी. हा. तिला चांदीचं कुलूप. सोन्याची पेटी. तिला चांदीचं कुलूप. तू माझी बॅटरी, मी तुझा गुलूप. अरे असं म्हणतो का नाव? बरं महाराज चला निघा. मामाजींना जाऊन सांगा. हो हो. बरं महाराज येतो, आमची जाण्याची तयारी करा. रात्र निघून गेली सारी, करा की जाण्याची तयारी. बरोबर द्यावे सुंदरी रजी. भैया शिपाई, जी या महाराज. ठिकाणी आपला दरबारी आपण आलो. काय हरकत नाही. जाऊन महाराणी दरबारात असेल, तिला संदेश कळव की महाराज लग्न करून घरी परत आले. काय हरकत का नाही. रागात आहे का प्रेमात आहे का संतापात आहे एवढा तपास कर. हो हो तुम्ही निवासस्थानी बसा. मी जातो आणि बाई साहेबांना कळवतो. काय हरकत नाही. बाई साहेबांचा विजय असो. अगो बाई ज्ञान्या, जी. तू कुठे गेला होता? ह्या अंगाला हळद टिक्सा. अरे कोणाच्या लग्नाला गेला होता? तुम्हाला कसं कळणार की मी कोणाच्या लग्नाला गेलो होतो? हा. अहो बाई साहेब, तुम्हाला असं वाटलं की एखाद्या माझ्या कुटुंबात कोणाचं लग्न असेल हा. आणि एखाद्या टायमात जर माझ्या कुटुंबात कोणाचं लग्न झालं असतं तर मी तुम्हाला आमंत्रित केलं नसतं का? तू बरोबर आहे. तुम्ही असं करा, काय? तुम्ही महाराजांना सांगितलं हा. की मला काही संतती होत नाही हा. म्हणून तुम्ही माझ्यावरती दुसरी सवत करा. हा. तर मी आज महाराजांच्या लग्नासाठी मी दुसरी बाई पाहून आणली आणि लग्न करून घरी आणले. तुम्ही म्हणजे हात महाराजांचं लग्न झालं वाटतं. हो हो मग हो ती खबर तुम्हाला देण्यासाठी आलो. असं का? हो. कुठे बसले ते? रंगदेवडीमध्ये. असं का? हो. बरं ठीक आहे, जा त्यांना सांग की बाईसाहेब येते म्हणून. काय? मी आता पंचारती घेते जी. आणि येत असते. हा. हा महाराज, काय रे? बाईसाहेब जय्यत तयारी करून असं ना? तुम्ही घाबरायचं नाही. नाही अजिबात. नाही नाही. निवांत बसा. हो हो हो. अगोबाई समोर पाहते नवीन सुंदर मुलगी आहे. महाराजांनी लग्न केलं. परबाई यांनी काही विचार केला नाही. फक्त मी यांचं मन पाहिलं की महाराज तुम्ही दुसरं लग्न करा. परंतु बाई यांनी विचार केला नाही, दुसरं लग्न केलं. काही हरकत नाही, जाते आणि पंचारती त्यांना ओळख असते. हा कंपाळाला गंधाक्ष. हा घे का तू पण लाव ग. हा लावला तुला. इळा पिळा देव महाराज तुम्हाला बळीच राजी याव महाराज. काय मी हे काय पाहते? काय? ही मुलगी कोण आहे? अरे तू सांगितल्याप्रमाणे काय सांगितलंय? जयपूर शहराचे महाराज देवीसिंग यांची मुलगीच्या बरोबर मी लग्न केलं. हा लग्न केलं. आणि मग अगं बाई, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की दुसरं लग्न करा तर तुम्ही लग्न करून आले. हो. अगो बाई 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 बाई,
याच्यामध्ये माझा गुन्हा नाही ना हा? तुला सांगितलं मी तुला 3-3 वेळा समज दिली हा. की मागचं लग्न मी करत नाही हा. तू म्हणत होती लग्न करून या एखादी मुलगी झाली आपला वाहनपणा भेटेल मुलगा जरी झाला राजगाडीचा मालक म्हणून माझी कुठे गलती आहे ना माझी कुठे चूक आहे आता सांगतात अगो बाई 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 मी म्हणते इथचा संसार मी होऊ देणार नाही. अगं बाई अहो धणी हा हे जो बोलतीये हे कोण आहे हो? अरे ही माझी पहिले लग्नाची राणी नाव तिचं सुखसेना ही तुमची लग्नाची राणी हा. आहे अहो हा. ही तुमची लग्नाची राणी होती तर मला का केलं मग तुम्ही मला अरे. का फसवलं हो? काही भानगडी करू नको काही तुझ्या मताने तू आली मी तुझ्याकडे तुमच्याकडे आलो तुझ्या बरोबर लग्न केलं पण हिला काय लाज वाटते का अरे अरे हा? अरे भानगडी करू तुम्ही नका. मला अगोदर सांगितलं असतं मी तुमच्या बरोबर लग्नच केलं नसतं. अरे नको एवढी रागव नको ए माझ्यावर धमकी येते वाटतं मग तुझी भीती लागली का? म्हणजे आजची आणि कालची आणि माझ्या रुबाब करते. ए चुडेल अहो महाराज इथून धक्का या तुम्ही सांगून द्या तुमच्या भाषामध्ये हे टवळे आहे ना हे माझ्या सामने नको पाहिजे. ही शिव्या काय करते का गा? हे तोंडी तोंडी लागते का ए, माझ्या थांबा, थांबा. हा, काय थांबा महाराज ए तुला भेणार नाही मी येणार नाही. ए, अगं बंद कर नवरा माझा आहे का? काय नवरा माझा मी आहे. म्हणते नवरा माझा आहे मी म्हणते नवरा अगे हो थांबा 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 बाई तुम्ही मला भांडण करू नका हो. नवरा बाई तुमचा बी नाही मग ए बाई हा. नवरा तुमचा बी नाही कोणाचा आहे रे? नवरा माझा आहे अरे, अरे. नाही चुकलं माझं अरे बाबा कारण समज घाल दोघांना बाईसाहेब आता असं करा जे झालं ते पुरे झालं. काय आता जरी तुम्ही दोन असले म्हणून काय झालं व्यवस्थित आणि सुरळीत प्रमाणे संसार करा म्हणजे झालं. नाही रे वकील चल मागव. थांब सुखसेना जास्त बोलता कामा नाही कारण हा ज्या टायमाला तुम्हाला सांगितलं की महाराज माझ्यावरती लग्न करा हा तुला 3-3 वेळा मी समज दिली दिली. की मी लग्न करत नाही हो. कदाचित केल्यानंतर हा. तुला दुसऱ्या महालामध्ये राहावं लागेल हो. तू आता राहू शकत नाही गावाच्या बाहेर महाल त्या महालामध्ये तुझा प्रवास माझा प्रवास हो. गावाच्या बाहेर असं का? हा. ठीक आहे ठीक आहे. अहो महाराज काय? एक तर हिला ठेवा एक तर मला ठेवा. तू काही चिंता काळजी करू हो नको. मी ते सांगते तुम्हाला दरबारामध्ये राहायचं तिला दुसऱ्या महालामध्ये मी बंद करत आहे असं का? जा बाया शिपाईला बंद कर दरवाजा ठीक आहे महाराज जातो आणि बाई साहेबाला आम्ही दुसऱ्या महालात प्रवेश करतो. बरं काय हरकत नाही जातो मेघावती बोला लग्न करायला पुष्कळ दिवस झाले हा परंतु मी तुझ्याबरोबर लग्न काय केलं का केलं? संताची मुलबा नाही याच्या करता मी तुझ्याबरोबर लग्न केलं हा म्हणून आता मी एवढा नाराजीत आहे माझा विचार असा कसा? एखादी तीर्थयात्रेवरती जावं देवाची भक्ती करावं ही माझी इच्छा आहे देवाची भक्ती करतात आणि मग काय अहो, करतात? आनंदाची गोष्ट आहे हा. अहो धणी हा. आज तुम्ही मुक्कामी राहा सकाळी देवाच्या पूजाला निघून जा. म्हणजे याचं कारण मला आज ऋतू 4था दिवस आहे. हो 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 बोलताना विचार केला नाही काय हो इतक्या दिवसात तुला किती ऋतू आले किती गेले त्याचा उपयोग झाला का नाही पण जुन्या लोकांच्या काय म्हणे आहे कशा स्वाती नक्षत्राचा पाऊस त्याचा वर्षाव जरी सागरात झाला त्याचे मोत्यानी पाडू तयार होता आणि असा 12 महिने पाऊस पडला त्याची अशी किडा किटकुल तयार होता अहो तुमची माणसाची जात आहे तुमची माणसाची जात बाई लोकांवर भरोसा करत नाही ना. बरोबर अहो आहे. मी तुम्हाला खोटं बोलणार नाही. बरं काय हरकत नाही मी रात्रभर मुक्काम करेन हा सकाळी माझ्या मार्गाला मी निघून जाणार हो बरं काही विचार नाही झाला काय म्हणणं आहे तुमचं अरे एक नंबर जी तुमच्या मालकाला सांगायचं जी आज कुठं जायचं नाही. ठीक आहे का जायचं नाही. अरे बाबा आमचं थोडं काम आहे आज. अहो थोडं काम आहे फटक्यात आवराबाईन जाऊ द्या हो. अरे फटक्याचं काम नाही मग बोलावं लागतं चालावं लागतं तेव्हा आमचं प्रेमाच्या गोष्टी होणार. काय हरकत नाही तुम्ही तुमचं चालू द्या मी बाहेर ड्युटी करतो. चालेल, असं ना हो 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 मध्ये यायचं नाही बिलकुल नाही. दरवाजा बंद करून यायचं. खिडकी उघडी ठेवा. ए नाही नाही तेही बंद करून घ्या. निघाले नाही तुम्ही नाही. अहो, धनी, सकाळचे 7 वाजले हा. बघा आंघोळ करा कपडे घाला आणि तुम्ही आता पूजेचं ताट हातात घ्या काही आणि हरकत निघा. नाही. मी जात असतो हा परंतु मी केव्हा येतो आणि काय येतो असं का? हो. अहो काळजी करून लवकर यायचं बरं घरी. मी जात असतो आता कैलास माझ्या ध्रुव जगजाटी. कैलास माझ्या ध्रुव जेठी भाव भक्ती पाहण्यासाठी मृत्यू लोकी आला रे माझ्या रामा घरी. अरे मृत्यू लोकी आला रे मृत्यू लोकी आला मृत्यू लोकी आला जी रामा. अरे हो रामा जी रामा मृत्यू लोकी आला.
कैलाश में रहने वाला कैलाशपति जगजेठी दिल में सोचा कि मृत्युलोक में जाए और भाव भक्ति देके देखता हूं पार्वती को पूछ के मैं मृत्युलोक में जाता हूं। पार्वती, अहो बोला महाराज. अरे क्या देखो मेरी जय्यत तैयारी हो गई। अहो कुठं निघाले? मैं जरा मृत्युलोक में जाता हूँ, भाव भक्ति देखती हूँ कि कौन मेरी सेवा करता, कौन मेरा पूजन करता, कौन मेरा भजन गाता, इसलिए मैं मृत्युलोक में जाता हूँ और जरा भाव भक्ति देख के आता हूँ। तुम्ही जाता का? जी हाँ। अहो मी तुमच्या बरोबर येते. नहीं 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 पार्वती, का नाही? तुम मेरे साथ आने का नहीं। वहाँ लोग अच्छे नहीं रहते, दारू पीते, मटन खाते, इसलिए भगवान को कोई पूछता नहीं, इसलिए तुम मेरे साथ आओ मत। अहो मी तुमच्या बरोबरच येणार. देखो तूने हट पकड़ ली, तूने जीत पकड़ ली, हो। इसलिए तू आना चाहती है। हाँ। मगर मृत्युलोक में जाने के बाद हाँ. किसको देखना नहीं, नाही नाही. किसके ऊपर नजर डालना नहीं, सिर्फ नीचे मुंडी घाल के चालना, अहो बाई मी कोणाकडेच बघणार नाही. असं ना? हो ना. चला, बघा पार्वती, हा बोला. देख लिया तूने? काय हो? काय का या ठिकाणी मी आला असताना एक काय महादेवाची पिंड, भयंकर अरण्य, या ठिकाणी मनुष्याचा धार आणि मुंगीचा वारा नाही. जातो आणि ह्या पिंडीवरती मी देवाची भक्ती करत असतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देखा पार्वती, हा बोला. कई दिनों से जालमपुर नगरी का राजा भिक्षेन ये मेरी पीठ के ऊपर सेवा आणि भक्ति कर रहा है, मगर तेरे को नहीं मालूम ये सेवा क्यों कर रहा है। अहो कशा करता करता? इसे संपत्ति बहुत है, मगर इसे संतति नहीं है। संतति के लिए ये हमारी पूजा करता है। पूजा करतात ना? ठीक है, मैं जाता हूँ और उसे दर्शन देता हूँ। ठीक आहे. अलग निरंजन, ओम नमः शिवाय. अलग निरंजन, अहो नमो नारायण देवा. आदेश. कोण आपण? मी मला ओळखलं नाही. नाही नाही नाही. जालमपूर शहराचा राजा मी भिक्षेन. हो. कारण धन संपत्ती भरपूर आहे, परंतु संतती नाही. याच्या करता नाही. या पिंडीवरती मी सारखी तुमची सेवा किंवा भक्ती करीत आहे. लवकर मला संतती मूलबाड द्या, बरं होईल. राजन, तेरे तकदीर में संपत्ति बहुत है, संतति नहीं है। तू सेवा अगर करते करते मर भी गया तो तेरे को संतति नहीं होने वाली है। जाओ, ये मेरा तुम्हें आशीर्वाद काय है। काय महाराज, हो. कोणा संगतीने बोलत आहे? जरी मला संतती दिली नाही, हम्म. मी घरी परत जाणार नाही. तू- या पिंडीवरती हातामध्ये शस्त्र घेऊन माझा मी रक्त बलिदान करेल तुमच्या. ओ, तू मर भी गया तो मेरा क्या जाने वाला है? तू कौन सा मेरा सगा सही लगता? चलो पार्वती, चल निकलो। नाही नाही बाबा, असं करू नका. हाँ, तू, मैंने बोल दिया ना तेरे को संतति नहीं होगी। अगं बाई 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 बाई. अहो भोलेनाथ जी, अहो ते तुम्हाला काय मागताय सांगताय ना? हा. अहो त्यांना देऊन द्या ना. देऊन द्या ना, त्या का भैमुंगच्या शेंगा आहे ते देऊन टाकू तर. अहो तसं नाही, त्यांची जो इच्छा आहे ती इच्छा ते पूर्ण करा. तो जरी मरता मरून गेला, मी त्याला संतती देणार नाही. तुम्ही त्यांना संतती देणार नाही? हा मी वाचणार नाही. हा हा. मी मरून जाणार. अगं तू मेली तर मी कुठं भटकायचं? मग देता ना? देखो राजन, महाराज. हमारी पार्वती ने जीत पकड़ ली, हट पकड़ लिया, हा इसलिए हम तुम्हें एक वरदान देते हैं. ही विभूती आहे. हा. संतांची विभूती, जगाचं कल्याण. ही तुमच्या मागच्या राणीला खाऊ घाला, म्हणजे तिला एक मुलगा आणि एक मुलगी होईल. अरे वा, या राखेने कुठे मुलं होता का महाराज? देख लिया पार्वती, अहो काय झालं? उन्हें वो राग फेक दिया. अहो त्यांना तुम्ही बोलू नका जास्त, राग येतो त्यांना. अहो, हे संतांची विभूती आहे. हो हो तुम्ही असं करा, तिला तुमच्या मागच्या राणीला खाऊ घाला आणि तिला एक मुलगा आणि एक मुलगी, माझा शुभ आशीर्वाद आहे. बरं, काही हरकत नाही महाराज. नमो नारायण बाबा. आदेश, नमो नारायण. आदेश. अहो नमो नारायण. महाराज, काय? तूने सुन लिया, हमने वरदान दे दिए कि तुम्हें एक लड़का और एक लड़की होगी, मगर उसका भविष्य नहीं देखा. काय सांगा महाराज? उनका भविष्य है कि वो जन्मते तुम उनका मुंह नहीं देख सकता, अरे वा. आणि 12-12 साल का वनवास उनके तकदीर में आएगा. महाराज, हाँ, तुम्ही एवढे मला विभूती देऊन मुलगा आणि मुलगी होईल आणि जन्म होता आणि त्यांचं माझं दर्शन होणार नाही, माझा काय उपयोगच आहे महाराज. परंतु असू द्या, कारण तुमचा बोल आहे. देवाचं दिलेलं आहे, सरत नाही, माणसाचं दिलं हे काही पुरत नाही. म्हणून मी जातो आता. मग नमो नारायण बाबा. आदेश, नमो नारायण. आदेश, नमो नारायण. आदेश. रायतो माघारी परत. रामा
घालून गेला दरबारा या तुम्ही ऐकून रे रामा राजा राजा रामा रामा राजो माघारी परत एखाद्याई मेघावतीला भोजी ऐका मेहरबान कारण साधू महाराज स्वतः देवाने मला भेट दिली की सांगितलं जा हे विभूती आहे हे तुझी मागती राणीला पाण्यामध्ये घोडून बा तुला मुलगा आणि मुलगी होईल परंतु संतती होताना त्यांचं आणि तुझं दर्शन होणार नाही परंतु असू द्या कारण जे माझ्या तकदीरामध्ये आहे ते मला कधी चुकणार नाही म्हणून भया शिपाई जी महाराज जाऊन महाराणीला सांग की महाराज देवाची पूजा करून घरी परत आले काय हरकत नाही. बाई साहेबांचा विजय असो. आशीर्वाद आहे काय रे महाराज देवाची पूजा करून आले, तुम्हाला बोलवलं. मला बोलवलं जी हा. इळा पिळा जाऊ महाराज तुम्हाला बळीचं राज्य हो. मेघा होती धनी तुझा विचार घेऊन मी अरण्यामध्ये गेलो असताना हा त्या ठिकाणी भव्य मंदिर महादेवाचं हो त्या ठिकाणी मी देवाची भक्ती किंवा सेवा केली हा त्या ठिकाणी महादेव पार्वती हे मला प्रसन्न झाले असं का त्यांनी सांगितलं की राजा नाराज होऊ नको मग तुला एक मुलगा आणि मुलगी होईल हे विभूती घे पाण्यामध्ये घोडून पी आपल्याला एक मुलगा आणि मुलगी होईल घे शाबास ठीक आहे घरामध्ये जाते आंघोळ करते हे विभूती मी पाण्यामध्ये भक्षण करते एका दिवसाचा गुण घडला गरबा राहिला तो निर्मलेला नामासयाले भरती नाजी. काय विचार तुझा धनी हा अहो बाई ग अहो माझं पोट दुखतंय कारण काय काय झालं तुला तुम्ही मला ही विभूती दिली ना हा. ती विभूती दिल्यानंतर मी भक्षण केली अरे वा. तेव्हापासून मला असं झालं ना माझं पोट दुखतंय हो म्हणजे गर्भ हा 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाले हो धनी बाळातपणाची वेळ आली हा ना मग आता तुझा विचार शिपायाला सांगा शहरामध्ये एका अरे. बाईला घेऊन या घरी शिपाई हे रिकामे नाहीत मग आता मी इथून श्यामा म्हातारीला अगं बाय बाय माझं पोट अरे दुखतं, तुम्ही था- जा जरा ना धीर मला धर. त्रास अरे होतोय धीर धर धीर धर शांतता असली म्हणजे हो. सर्व काही होतं म्हणून श्यामा म्हातारीला मी निरोप देतो हो, हो. आणि ते आपल्या घरी आपोआप येणार हो अरे कोणी आहे का जी अरे कोण आहे मी श्यामा म्हातारीच्याकडे जायचं काय हरकत नाही. कारण की मागची राणी माझी मेघा होती हा. हिच्या 9 महिने 9 दिवस परिपूर्ण झाले बाळातपणाची वेळ आली काय हरकत तिला नाही. जाऊन खाली माझा संदेश कळवायचा काय हरकत नाही. ऐका भाई, मी कोण, या शहरातली श्यामा म्हातारी. महाराजांचा मला निरोप आला आणि त्या बाईचे 9 महिने 9 दिवस परिपूर्ण आले, बाळतपणाची वेळ आली, मला त्या ठिकाणी जायलाच पाहिजे. मी जाते आणि बाईचं बाळतपण करीत येत असते. श्यामा शिपायाच्या संगतीन रामा रामा श्यामा शिपायाच्या संगतीन रे रामा राजा श्यामा शिपायाच्या संगतीन
घरातून ही श्यामाबाई ही कुठून निघाली, परंतु बाई एवढ्या घाईने कुठं जात नाही, परंतु आज काय हिला घाई आहे. पण मला ही आवाज देते आणि माझ्या महालावरती बोलवते. आगा श्यामा. अहो बोला बाईसाहेब. हे मावशी. अहो काय झालं. आगा भरतीये का. अहो आले आले. बाईसाहेब आशीर्वाद आहे का. मला तुम्ही कधी नाही ना आज का बोलवलं. का की श्यामा जी तू एवढ्या घाईने कुठे निघाली. काय सांगाव बाईसाहेब, एवढी आनंदाची गोष्ट तुमच्याकडे रवाने झाली नाही. कोणती गोष्ट का. अहो तुम्हाला माहिती नाही. नाही का बाई. अहो तो तुमची सवत आहे हा त्या बाईचे 9 महिने 9 दिन पूर्ण झाले. मी बाळतपण करण्यासाठी चालली आहे. म्हणजे माझ्या सवतीचा. हा बाळतपण करायला चालली आहे. असं का. हो फार आनंदाची गोष्ट आहे मग. हो ना. चल पुढे हात कर. काय करता. ही 5 मोहरा घे. हा आनंदाच्या भरात तुम्ही मला बक्षीस देताय. हो. काय हरकत नाही, द्या बरं. हे 5 मोहरा हा. आणि 5,000 रुपये बक्षीस ठीक आहे. आहे ना. हो पण माझ्या सवतीला मुलगा हो किंवा मुलगी हो हो. तर मग काय करायचं. काय करायचं. बाळातपण कसं करायचं. कसं करायचं. तिच्या डोळ्याला झापडी दे. काय हरकत नाही. आहे ना. हो. मग माझ्या सवतीला मुलगी हो किंवा मुलगा हो त्यांना नरड्याला देऊन ठार करायचं. नाही बाईसाहेब, मी एवढी बाल हत्या करू शकणार नाही. मला हे दिलेले तुमचे 5,000 रुपये आणि 5 मोहर आहे हे मला नकोय. हे घ्या तुमचा माल, मी चालली घरी. श्यामा जी मी काय म्हणते की हे काम तुला करावं लागेल. बाईसाहेब मी ते काम करणार नाही. करणार नाही. बिलकुल नाही. ऐकून घे. माझं नाव काय आहे. सुखसाईना. बरोबर. तर तू कुठं उभे आहे. मी तुमच्या महालावरती उभी आहे. मग मी तुझ्या हातामध्ये काय दिलंय. 5 मोहर आणि 5,000 रुपये. हा तर मग मी माझ्या मालकाजवळ जाणार. मी आंघोळ करत असताना ही श्यामा माझ्या घरी आली आणि 5,000 रुपये आणि ह्या 5 मोहरा या मावशीने घेतल्या म्हणून असं मी अब्दा तुझ्यावरती करणार. नाही हो बाईसाहेब, अशा करता काय हो तुम्ही. मी एक गरीब स्त्री आहे आणि तुम्ही चोरीचा आरोप. ठीक आहे बाईसाहेब, हे काम तुला करावं लागेल. जी तुम्ही सांगितलेली कामगिरी आहे हा. मी व्यवस्थित आणि इमानदार प्रमाणे करणार. हा जा मग. येते मी. एवढं कधी काम केलं ना. हा. मग मी तुला काय करणार. काय करणार. मी तुला सांगते हा. हा हा हा. म्हणजे एवढं कधी तू काम केलं ना तर तुला खालून वरून लालम लाल करून देणार. ओ लाला लाल काय करता बाई. आता 5 मोहरा आणि 5,000 रुपये तुम्ही दिले. हो. ठीक आहे येते मी. हा. ऐका मंडळी, कारण या बाई साहेबांनी सांगितले की माझ्या सवतीला मुलगा किंवा मुलगी झाली तर नरडीला नख देऊन मारून टाक. पण मी एवढं पाप कुठे भरणार. हिला जर हिचा राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राचे निशाण, डोळ्याचं साधन हिला समजत नाही तर माझा कोणता तिसरा फाटुंजी आहे. मी जाते आणि हिच्या सांगितल्याप्रमाणेची कामगिरी वाजवते. महाराजांचा विजय असो. नमस्कार आई. आला का संदेश आपला. हो हो हो. अरे मी मागची राणी गेली, नाव तिचं मेघावती. जी हा. हिच्या 9 महिने देवदूत परिपूर्ण झाले. बाळातपणाची वेळ आली. हा. आता बाळातपण कसं करायचं. महाराज तुम्ही एखादी- काळजी करायची नाही. हा. ज्याप्रमाणे एखादी स्त्री लोण्यातून केस काढते त्याप्रमाणे मी बाळतपण करते. अरे वा. मी आता जातो दरबारात आनंदाने बसत असतो. हो हो हो. बरं बाईसाहेब. आई गा. अहो रडू नका अगं बाईसाहेब. आई. त्या दाईने हुशारी केली. त्या दाईने हुशारी केली. हो डोळ्याला झापडी दिली. खऱ्या बाळात बनाजी. राम हरी. अरे बाळपणा रामा. अरे खऱ्या बाळात बना रे. अरे रामा रे राजा. खऱ्या बाळात बना. कन्यापुत्र अपत्य झाले दोन. हो. ऐका बाई. बाई साहेबांनी सांगितले की हिच्या डोळ्याला झापडी बांधा आणि मग बाळतपण कर. या ठिकाणी मी काय चमत्कार पाहते. कारण या बाईच्या वंशामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी झाली. तिच्या डोळ्याला पट्टी आहे, बेशुद्ध अवस्थेत आहे. हे मुलं उचलते. समोर राजाचा उखरडा आहे, त्या उखरड्यात यांना पुरून येते आणि तिकून एक दगड आणि वीट घेऊन येते. बाईसाहेब. अहो मावशी जी. माझं बाळातपण केलं ना. हो. तुम्हाला काय झालं हो. आता काय सांगायचं बाईसाहेब.
मी बाळातपण करता करता आता माझी 60-65 वर्षाची वय झाली. मला मुलगी झाली का? अहो नाही 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 नाही. मुलगा झाला? अहो नाही बाईसाहेब. अगं मावशीबाई, हा. झालं तरी काय मग? मी तेच सांगणार आहे की असं बाळातपण मी आयुष्यभरातून पाहिलं नाही की आज बाई तुम्हाला मुलगा किंवा मुलगी न होता हा. तुमच्या हृदयातून एक दगड आणि विटाने जन्म घेतलाय. नाही! ए मावशी, जी हे तू काय सांगते ग? हे तर मी नवीनच आज ऐकते. दगड आणि वीट कुठं बाई माणसाला होत असतं का? हो बाईसाहेब, मी काय खोटं बोलणार आहे का? तुम्हाला एक दगड आणि वीट झालेली आहे बाईसाहेब. मावशी, जी हे दगड आणि वीट बाईला होत नसतं, पण तू सांगते ठीक आहे मावशी, जी. मी मान्यता करते तुझ्या शब्दाला. काय हरकत नाही. महाराजांचा विजय असो. आई साहेब जी प्रेमाने बाळातपण केलं. हो आनंदात. मुलगा झाला का मुलगी ग? अहो काय सांगायचं महाराज, तुम्हाला एक दगड आणि वीट झाली महाराज. काय 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 बोलते का बघते? हो. अरे मग स्त्रीच्या तकदीरामध्ये कुठे दगडवीट करायच्या खाणी असतं का काय? नाही नाही, मी तसं नाही काही म्हणत. नशा केली तू? नाही नाही काही नाही दारू प्याली? नाही नाही अरे नाही. बोलते का बघते मग? अहो महाराज, जे तुमच्या वंशात झालं ते सांगते. तुम्हाला दगड आणि वीट झाली. बर हे घे, तुला काय बक्षीस घ्यायचं असेल ते घेऊन घे. काय हरकत आणि तुझी नाही. निघून जा. येते महाराज. जा. अरे मेघा होती. पाया पडते धनी. अरे एवढी नाराजीत काय तू? धनी, प्रेमाने बाळातपण झालं, मुलगा झाला किंवा मुलगी ग राणी. धनी, मी सांगाव आणि बोलाव असे मला लाज वाटते धनी. अरे बोला तरी काय? लाजायचं काय काम आहे? पती आणि पत्नी जी गोष्ट झालेली असेल ती मला सत्य सांग. धनी, मला काय झालं असं? दगड आणि वीट झालं हो धनी. काय 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 बोलते का बघते? हो. अरे स्त्री लोकांच्या तकदीरामध्ये कुठे दगड आणि विटकराच्या खाणी असता का काय? अहो मी खोटं बोलणार नाही. हे तर आज माझ्या ऐकण्यामध्ये आहे. अहो मला त्या परमेश्वराची शपथ आहे. अरे मेघा होती. एवढं नसून तुमच्या पवित्र पायाची मला शपथ आहे. एवढे कष्ट करून रानामध्ये जाऊन तीर्थयात्रेवरती गेलो, देवाची भक्ती केली. त्या ठिकाणी देव मला प्रसन्न झाले, सांगितलं तुला एक मुलगा आणि मुलगी होईल. काय हे तर नसेल का काय देवा? परंतु असू दे, जे लिहिले संचिता ते ना चुके ब्रह्मनिका, कर्मावरती का रुसावं, तो प्रभू ठेईल तैसेच राहावं. ठीक आहे.